DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा. तुम्ही कशाबाबत हे सध्या पत्रकार परिषद घेतात? जे म्हणजे ग्रामपंचायतमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार हमीचा भ्रष्टाचार होत आहे. ग्रामपंचायतीतील लोकांची कामं नाही होत आहे. नाल्याचे जे उपसा राहते तो 5 वर्षापासून आणि गावातील जे ट्रस्ट लाईट आहे स्ट्रीट लाईट ते सुद्धा लावल्या जात नाही. आणि गावातील लोकांची जे समस्या आहे ते ऐकून घ्यायला तयार नाही. आणि गावामधले जे काही योजना राबवल्या जाते त्याच्यामध्ये सचिवाचं आणि जे ग्रामपंचायत आपला सरपंच आहेत यांच्या संगनमतानं कसं आहे खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. त्याला म्हणजे कसं वाचा फोडण्यासाठी म्हणून आम्ही तुमच्यापर्यंत येऊन पत्रकाराद्वारे नाही का, कारण आमच्या समस्या ऐकून घ्यायलाच कुणी तयार नाहीत. तुम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेताय, तुमच्याकडं काय याच्याबद्दल काही तुमच्याकडे पुरावे आहेत काय? माझ्याकडे संपूर्ण पुरावे आहेत. रोजगार हमीमध्ये जे लोक कामाला आहेत त्या लोकांची यादी आहे आणि जे लोक कामालाच गेले नाही त्यांचेसुद्धा मास्टर काढले आहेत. तुम्हाला ही माहिती कोणी दिली आहे? मी ऑनलाईन पद्धतीने ही माहिती घेतली आणि जे कामगार काम करत होते त्या लोकांकडनं म्हणजे जे हजर आहेत कामगार सध्या तुमच्यासोबत उपस्थित आहेत उपस्थित कामगार. तुम्ही कोणत्या तुमचं नाव काय आहे? आमचा संगीता प्रदीप निखारे, कारघाटा, राहणार कारघाटा. किती वर्षापासून तुम्ही रोजगारामध्ये काम करत आहे? 2 वर्ष झाले. काय म्हणणं आहे तुमचं, नेमकं काय आरोप आहे तुमचा? आमचा आरोप आहे घरकुल काही आला नाही. घरकुल आलं ठीक आहे, परंतु आता सध्या त्यांनी जे सांगितलं, इथं तुम्ही पत्रकार परिषद घेतली आहे, पत्रकार परिषदमध्ये म्हटलं आहे की सरपंचांनी प्रत्यक्षरित्या कामामध्ये भ्रष्टाचार केला आहे, स्वतःचं साधून स्वतःचा फायदा करून घेतला आहे. याच्यावरती काय सांगू शकाल? त्यांनी रोजगार हमीवरती काम केलं किंवा नाही केलं? नाही केला आहे. त्यांनी काम नाही केलं? नाही. त्यांनी काम केलं आहे त्यांनी. कुठे केलं? ग्रामपंचायतमध्ये. परंतु रोजगार हमीवर काम तुमच्यासोबत काम करताना होते काय? पांधन रस्ता असेल, वृक्ष लागवड असेल, काम करताना होते? होतात. काम करताना होते तुमच्यासोबत? होतात. काम होते का? म्हणजे ते हजर होते का तुमच्यासोबत काम करताना? कामावर होते का? नाही. कामावर नव्हते. तुमचं नाव काय आहे? निवृत्त रत्न पालगेडाव, राहणार चिखला. तुम्ही रोजगार हमीच्या कामावर जात असता? हो. किती वर्षापासून तुम्ही कामावर जात आहे? 2 वर्षापासून. 2 वर्षापासून कामावर जात आहेत. काय तुम्ही सध्या तुमचा काय आरोप आहे? तुम्ही पत्रकार परिषद घेतली आहे, काय म्हणणं आहे तुमचं? नेमकं काय तुमचं भूमिका आहे सध्याच्या परिस्थितीत? म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे आता सध्या? त्यांनी तुमचे आरोप होत आहेत की सरपंचांनी त्यांच्या परिवारामधील त्यांनी स्वतःच्या घरच्या परिवार कुटुंबातील सदस्यांच्या नावावरती मस्टर टाकले आहे असं तुमचा आरोप होत आहे. त्याच्यावरती काय म्हणणं आहे? तुम्ही कामावर होते काय? ते तुमच्या कामावर तुम्ही काम करत असताना ते हजर होते काय? नाही, एकही दिवस कामावर नव्हते. तुम्ही कोणते काम केले आहेत रोजगार हमीमध्ये? माती काम केलं. वृक्ष लागवड? नाही. वृक्ष लागवड नाही केली. तुम्ही वृक्ष लागवडला होते का? माती कामावर? माती कामावर कोणत्या कामाचं माती काम केलं? रोडवरचं. नाला खोलीकरण. तुमच्यासोबत सरपंचाच्या घरचे कोणी नाही, कोणीच नाही. सरपंच होते? कोणीच नव्हते. या ठिकाणी जर पाहिलं तर रोजगार हमीच्या कामावरती सरपंच जे आहेत प्रत्यक्षरित्या कामावरती नव्हते, परंतु या ठिकाणी नागरिकांच्या वतीनं आता कुठंतरी जोर धरून सरपंचावरती आरोप केले जात आहेत. त्यांच्याकडे तसे पुरावेसुद्धा उपलब्ध आहेत. त्यांनी संबंधित गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रारसुद्धा केली आहेत. तुम्हाला काय वाटते, सरपंचावर कारवाई झाली पाहिजे काय? ग्रामसेवकाचा याच्यामध्ये हात आहे की म्हणजे प्रत्यक्ष हात आहेत का ग्रामसेवकाचा याच्या संगमताला? ग्रामसेवकाचा काय तुमची मागणी राहील? ग्रामसेवकाबद्दल निलंबन व्हायला पाहिजे? ग्रामसेवक आम्हाला रिटायर करायचं आहे. ग्रामसेवकाला निलंबन करायला. या ठिकाणी जर पाहिलं तर ग्रामसेवकाचं जे आहे सध्याच्या परिस्थितीला निलंबन झालं पाहिजे अशी त्यांची नागरिकांची मागणी आहे या ठिकाणी. आणि तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किती दिवसापासून ग्रामसभा झाल्या नाही? 2 हे आले तवचे झाले. किती वर्षापासून ग्रामसभा? नाही, तुमच्या माहितीनुसार किती वर्षापासून ग्रामसभा झाली नाही? 10 वर्षापासून फक्त मी एक वेळा आलो होतं, ते म्हणजे झालीच नाही. तुम्ही सभा लावा आणि किती पैसे काढले आम्हाला आवश्यक रेडी आहे. तुम्ही नाल्याचे पैसे काढले, तुम्ही आम्हाला डीपी पाठवता. किती केल्यापर्यंत सामसभा लाईटे लावता किती केलं तुम्ही? रोजगार मी तुम्ही कवरी हे पैसे कसे नाही झाला ना? जो व्यक्ती त्याचं कामावर जाण्यासाठी ऋतू जर असेल नाही का, त्या व्यक्तीचं पहिलं दर्शवा. एकाच व्यक्तीच्या ठिकाणी धरला पाहिजे. लक्षात ठेवा. बरोबर आहे का? तुम्ही लक्षात ठेवा. नाही तुम्ही
रोजगार हमी माझ्या जर चुकून असलं एक तरी उत्तर द्या मला तुमचं गलती आहे म्हणून. बरोबर आहे का चुकीचं आहे? घ्यायला नाल्याला उपसल्या रोजगार हमी नाल्या उपवासा कोणत्या माणसं पडेल तुम्ही? किती पैसा मी आणि तो पैसे कोण गेले? कर घेता तुम्ही? किती कामाचे दाखवलं? कर कमी केलं का? आजची आमसभा आहे म्हणून मी बोलून राहिलो. आता म्हणजे आणि मानून तुम्ही एक मुद्दा चांगला गाजवला. कसा? ज्या बांधकाम मिस्त्रीच्या भरोशात पेट्या भेटणार होत्या त्याचा पहिलं तुम्ही घर टॅक्स भरा आणि पेट्याचे पैसे सह्या द्या. भेटले. कोणत्या याच्यात आहे देवाले? कोणत्या याच्यात आहे देवाले? पहिलं दाखवा देवाले. घर टॅक्स नाही ते नाही त्याच्यात. ऐकून घ्या ते तुम्हाला सांगतो. त्याच्यात घरट्याचा संबंध नाही. तुम्ही काय तुमच्या ग्रामपंचायतमध्ये तुमची ग्रामसेवकाची फक्त सही मारणे आणि त्याच्यामध्ये घरट्याचा संबंध येत नाही. पण तुम्ही त्याचा रूल केला का? तर स्वतः माझंच केलं आणि त्याचं उत्तर मी देऊन राहिलो. तुमच्या नियमात जर बसत असेल तर तुम्ही करा, माझ्या नियमात बसून मी करतो. तुमचं आलं. प्रभाकर तुकाराम निखारे. तुम्ही रोजगार सेवक आहे? हो. किती वर्षापासून रोजगार सेवक आहे? तसं मी 1916 काम करत आहे, पण मी रोजंदारी होतो. पण 2022ला माझी नियुक्ती झाली. तुम्हाला रोजगार हमीचे तुम्ही रोजगार सेवक आहे म्हणता, त्याचं काय नियुक्तीपत्र आहेत काय? तुमची नियुक्ती कुठून केली गेली? ग्रामपंचायत. ग्रामपंचायतमधून कुठून केली गेली? ग्रामसभेतून केली गेली की वैयक्तिक कोणी नियुक्ती करून दिली? आता वैयक्तिक ग्रामपंचायत मोठ्याने बोला. ग्रामपंचायत सरपंच बाबू यांच्या सह्या आहेत माझ्याकडे. ग्रामसेवक आणि सरपंच यांनी तुमची नियुक्ती करून दिली, बरोबर? सभा झाली असेल तेव्हा, त्याच्या आधी नाही. तुम्ही होते का सभेला हजर? नाही. तुम्ही सभेला हजर नव्हते. तुमच्या मागे नियुक्ती करण्यात आली, तुम्हाला वैयक्तिक ते नियुक्तीपत्र देण्यात आलं, बरोबर? हो. या ठिकाणी जर पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीला जे आहेत रोजगार सेवकाची जी नियुक्ती आहे ही कुठल्याही ग्रामसभेतून न घेता वैयक्तिक कुठंतरी संगमताने ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगमताने ही जी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत नागरिकांचा आरोप आहे की त्यांना कुठल्याही पद्धतीची अशी माहिती नाही की तुमची नियुक्ती झाली, ग्रामसभा झाली. तुमचं काय याच्यावर म्हणणं आहे? ग्रामसभा न घेता तुमची नियुक्ती करण्यात आली, यांचं त्याच्यावर काय म्हणणं आहे तुमचं? आता ग्रामसभा झाली नाही झाली ते मला माहीत नाही, परंतु नियुक्तीपत्र माझ्याकडे दिलं. तुमच्याकडे नियुक्तीपत्र आहे. बरं, तुमच्याकडे नियुक्तीपत्र आहे ते आम्हाला तुम्ही दाखवू शकता का नियुक्तीपत्र? हो, दाखवू शकतो. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर जे सध्याच्या परिस्थितीला जे आताचे सध्याची जे आपण बातमी बघत आहात, या ठिकाणी कुठंतरी असं वाटत आहे या ठिकाणी ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संगमताने या कळमगाव ग्रामपंचायतमध्ये गैरव्यवहार झालेला आहे. या ठिकाणी नागरिकसुद्धा मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी नागरिकांचा मोठा रोष होत आहे. त्यांचं अशी मागणी आहे की सरपंचांना अपात्र करण्यात यावं, तसेच ग्रामसेवकाचं निलंबनसुद्धा करण्यात यावं. ग्रामसेवक विजिट करत नाही गावामध्ये. 10 वर्षापासून नाल्या उपसल्या नाही आहे. आमच्या नवीन वस्तीमध्ये पाण्याची सोय नाही आहे आणि ग्रामसेवक फक्त एक दिवस फक्त टॅक्स मागायसाठी येते, बाकी वर्षातून कधीच येत लाईट नाही. लाईट नाही. साईडला आम्हाला स्वयंपाकासाठी एक शेड काढून द्यावं. पाण्याची लोकांनी नंबर लावा लागते बोरिंग आम्हाला. एखादा शाळेचा विद्यार्थी किंवा एखादा बिमार राहिला तरी पण यायला म्हणजे टॅक्स भरल्याशिवाय दाखला देता येत नाही का, ही समस्या आहे. असा काय म्हणजे ह्या ग्रामसेवक हे येतं पाहिजेच नाही. नाही पाहिजे नाही, पण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. अपंग माणूस कामावं. अपंग माणूस कामावर? हा, आमच्या गावामध्ये अपंग माणूस आहे तो कामावर. त्याच्या घरचे कोणीच नाही आहे तेही कामावर. भाऊ बहीण सगळी असं म्हणायचं आहे चुकीचे हजेरीपट लावून त्याच्या कुटुंबच पुऱ्या कामावर आहे. नागपूरला राहायचं तेही कामावर. म्हणजे हा कोणतं काम? या ठिकाणी भ्रष्टाचार केला जाता असं मी 10 वर्ष झालं मी कागदपत्र देता मला काही दिवस कामावं नाही दिला. बरं, नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर नागरिकांवरती जो आहे जाणीवपूर्वक जो या ठिकाणी अन्याय जो आहे सध्या स्पष्ट होत आहे.
काय नाव तुमचं मला? गणेश व्यंकटराव चौधरी. गणेश भाऊ, तुमच्याकडं काय सध्या तुम्ही हातामध्ये काही दस्त घेऊन आहेत? कशाचे दस्त आहे? आपल्या रोजगार सेवकाची नियुक्ती करायचं पत्र BDO साहेबांनी पत्र दिले होते नाही का, ते माझ्याकडे पत्र आहे. उपजिल्हा अधिकाऱ्याचं पत्र आहे. कोणत्या वर्षीचे पत्र आहेत ते? तरी 2013चे पत्र आहे. कशाबाबतचे पत्र आहेत ते? रोजगार सेवकाला नियुक्त करा म्हणून. रोजगार सेवक नियुक्त करा म्हणून. या ठिकाणी रोजगार सेवक कोण तुम्ही होते? मीच होतो गणेश म्हणजे व्यंकटराव. आता ते पत्र काय आहे? रोजगार सेवक रुजू करून घेण्यात यावं याबाबत ते पत्र आहे. पत्र दिले होते, पण ग्रामसेवकांनी ठरावाशी सहमत नाही म्हणून ठराव दिला होता. बाडी दुसरी असल्यामुळे कोणी या गोष्टीला कोणी विरोध केला? आपला बाडीनं सरपंच ग्रामपंचायतच्या सदस्यांनी या ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. मग कायदेशीररित्या तुम्ही या ठिकाणचे रोजगार सेवक आहेत, मग तुम्ही या ठिकाणी तुमच्या अधिकाराचं हनन केलं आहे असं वाटत नाही? वाटतंय. बरोबर आहे. बरोबर आहे. तुम्ही या ठिकाणी कायद्याच्या बाबतीमध्ये तुम्ही कायद्यानुसार या ग्रामपंचायतचे रोजगार सेवक आहेत. या ठिकाणी मोठा भ्रष्टाचार झाला आहे. हा तुमच्या अधोरेखित झाला आहे का? अधोरेखित झाला आहे. तुम्हाला वगळून झालेला आहे? वगळून झाला आहे. हा तुम्हाला वगळून झालेला आहे. याच्यामध्ये तुमचा काही दोष आहे की तो प्रत्यक्षामध्ये तुमचा काही आहे का? नाही, काही कुठल्याही प्रकारचा समावेश नाही आहे. या ठिकाणी तुम्ही काय वरिष्ठ लेवलपर्यंत काय तुम्ही मागणी कराल? तुम्ही या रोजगार सेवकाचं पद स्वीकारणार आहेत किंवा नाही? की पद स्वीकारू ना? पद स्वीकारणार आहे. पदाचा त्याग मग नंतर पदाचा त्याग करणार आहात की पद कायमस्वरूपी तुम्ही या रोजगार सेवकाचं काम म्हणून करणार आहात? ना करा, नंतर आपण पाहू. नंतर पाहू. आपला सरकारकडून कायदा आहे का? घर टॅक्स भरला पाहिजे का? सही मागायला आली का घर टॅक्स भर म्हणते? आमचं 5 वर्ष झाला जॉब कार्ड काढून मागत आहोत पण देत नाही. कोण जॉब कार्ड काढून देत नाही? रोजगार सेवक सध्या नियुक्त आहेत काय? नाही, रोजगार सेवक आणला फॉर्म बिन लिहून, पण यांनी सही नाही दिली. सही दिली नाही तुम्हाला? किती वर्षापासून तुम्हाला या रोजगार हमीच्या जॉब कार्ड पासून वंचित ठेवल्या गेल्या? माझं 10 वर्ष झालं लग्नाला. 10 वर्ष. हो. मग तुमचं काय म्हणणं आहे? ज्याने तुम्हाला अडवलं, तुमचं काम नाही केलं, तुम्हाला या सगळ्या बाबीपासून वंचित ठेवलं, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे? हो, झालीच पाहिजे. कारवाई झाली पाहिजे. हो. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर सध्या जे आहे या ग्रामपंचायतच्या वतीनं नागरिकांवरती जो अन्याय केला जाता, या अन्यायाविरुद्ध आता नागरिक रस्त्यावरती उतरलेले आहेत. आपल्यासोबत आणखी काही महिला जोडल्यात. काय नाव तुमचं आलं? आमची मंगला मांडवकर. कशासाठी तुम्ही आता? माती कामासाठी. माती कामासाठी 6 हप्ते काम केलं. कुपडीचे येतात तर 2 झिरो दाखवत आहेत. 6 हप्ते चेक केला. मग सरपंचाच्या खात्यावरती त्यांच्या परिवारातल्या सदस्याच्या खात्यावरती मास्टर जमा झाले. ते तुमचे मास्टर जमा झाले काय? नाही झाले. 4 झाले. 2 झिरो मारले. 2 झिरो मारले. म्हणजे तुमच्यावर अन्याय केला जातो असं म्हणणं? हो. काय मग मागणी आहे तुमची? कारवाई झाली पाहिजे काय? झाली पाहिजे. कारवाई झाली पाहिजे. ग्रामपंचायत वाले काय नाव तुमचं आलं? माझं नाव अर्चना चौधरी. कुठले आहे तुम्ही? कळमगाव. प्रॉपर. किती वर्षापासून तुम्ही या गावचे रहिवासी आहे? मी झाले 20-25 वर्ष. 20-25 वर्ष. आजपर्यंत तुमच्या या 5 वर्षामध्ये किती ग्रामसभा झाल्या तुमच्या ग्रामपंचायत? बरं, नागरिक आरोप करतायत की रोजगार हमीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला. हे सत्य आहे की असं? हो, रोज मीच जात आहो. माझे हप्ते नाही आले. 4 नाही, मग हप्ते नाही. सरपंच जे आहे त्यांच्या परिवारातील सदस्याच्या खात्यावरती हजेरीपट लावण्यात आल्या. चुकीचे हजेरीपट लावून त्यांच्या खात्यामध्ये मस्टर जमा करण्यात आले. 2022-23चा 23-24चे मस्टर जमा करण्यात. त्यांनी 22-23 आणि 23-24 मध्ये काम केलं आहे का रोजगार? कमी प्रमाणात केलं. फक्त नाही का आमची 100 रुपये रोजी काढते. 100 रुपये रोजी काढते. म्हणजे हा जाणीवपूर्वक अन्याय आहे असं तुम्हाला वाटतं? हो. जाणीवपूर्वक अन्याय. याच्यावर कोण याच्यामध्ये सामील आहे? तुमचं काय म्हणणं आहे? म्हणजे कोण सामील आहे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये ग्रामसेवक आहे, सरपंच आहे, रोजगार सेवक आहे. माणसं फिरणारी मांगर आहे तिथे 2-3. कोणते माणसं आहेत? काही नाव आहे त्याचे नाव नाही माहित, पण आहे 2-3 आमच्या गावात माणसं आहेत. कुठले आहे? कळमगावचे आहे. कळमगावचे आहेत. या ठिकाणी जर पाहिलं तर सध्याच्या परिस्थितीला जे दृश्य आहेत, नागरिकांच्या मनामध्ये अतिशय तीव्र असा संतोष निर्माण झालेला आहे. या ठिकाणी ग्रामसेवकच नाही पाहिजे. ग्रामसेवकावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे. ग्रामसेवकावर अतिशय कठोर कारवाई. किती दिवसात कारवाई व्हायला पाहिजे काकू? तुम्हाला काय वाटतं? जर कारवाई झाली नाही तर तुम्ही पंचायत समितीला घेराव घालणार आहे का? करू पंचायत समितीला तुम्ही घेराव घालणार आहे? घालू शकतो. नक्कीच या ठिकाणी जर कारवाई झाली नाही तर पंचायत समिती चिमूरच्या कार्यालयाला घेराव घालणार असल्याची माहिती या ठिकाणी महिला वर्ग, या ठिकाणी पुरुष मंडळी सुद्धा देत आहेत. या ठिकाणी अजून काय? या ठिकाणी युवा वर्ग सुद्धा उपस्थित आहे. आता सध्या ते ऑटोमध्ये बसले आहे. कुठून आले भाऊ तुम्ही? आम्ही कळमगावचेच आहे. कळमगावचे आहे. माझं नाव विवेक रामदास भुसारी. जे संडासची एक हे आली आहे स्कीम त्यांनी बांधला
अर्धवट संडास निधी येत नाही कधीच. थोडं बाजूला व्हा. कॅमेरामध्ये दिसतं. अर्धवट निधी कधीच येत नाही. त्यांना अर्धवट निधीमधून बांधला आहे का गडर जुनाच आहे, वरचं फक्त बांधला आहे त्यांनी. आणि दुसरा एक नाल्याबद्दल आहे. ते नाल्या सरकारी ग्रामपंचायतमधून उपसाच्या होत्या. बरं दादा, तुम्ही कळमगावच्या ग्रामसभा किती दिवसापासून झाली नाही? आम्हाला तर मी आता 5 वर्ष तर झाले तर पाहिलीच ना अजून ग्रामसभा. 5 वर्षामध्ये तुम्ही ग्रामसभा पाहिलीच नाही. नाही. किती वर्ग शिकले तुम्ही? माझी 10वी झाली आहे. 10वा वर्ग झाला आहे. बरं, तुम्ही म्हणता या ठिकाणी ग्रामसभा झाली नाही. सध्या आता इथं आरोप होत आहे नागरिकांच्या वतीनं की चुकीचे हजेरीपट लावण्यात आले. चुकीचे हजेरीपट लावून मस्टर सरपंच यांनी आपल्या परिवारामधील सदस्यांच्या खात्यावरती चुकीच्या हजेरीपट लावून मस्टर काढले गेले. याच्यावर काय तुमचं? बरोबर आहे ना. जे चुकीचे मस्टर टाकले आहे, चुकीचे आरोप टाकले आहे, कोणावर चुकीच्या याच्यात पगार ते कामावर जातात की नाही? नाही जातात ना. कामावर जात नाहीत ते. जे जाणारे ते जातात, ते त्याच्या बाकीचे जात नाही. सरपंचाच्या घरचे कोण जातात कामावर? त्यांचे मिस्टर जातात. त्यांचे मिस्टर जातात. कधीपासून जातात? ते जातात, काही दिवस जाते, काही दिवस नाही जात. पण आता तेवढं नाही, पण जाता येते, कामावर जाते. काय नाव भाऊ तुमचं आलं? काय बोलायचं सांगा, विचारा बाप्पा. आता भाऊ आहेत आपल्यासोबत. काय नाव भाऊ तुमचं आलं? मनोज राजेंद्र चौधरी. का कुठले आहे तुम्ही? कळमगावचे. कळमगावचे आहेत. काय सध्या नागरिक आरोप करत आहेत की चुकीचे हजेरीपट लावण्यात आले? पुरे 100% फुल. पूर्ण चुकी म्हणजे 100% फुल. फुल. तुम्ही रोजगाराच्या कामात जाता काय? मी रोजगारचे, आम्ही काम नावच नाही, जॉब कार्डच नाही. जॉब कार्ड नाही. मग तुम्ही कशावरून आरोप करता की चुकीची हजेरीपट लावण्या? प्रूफ आहे आमच्याजवळ. तुमच्याजवळ प्रूफ आहे. बरं, 25 लाख रुपये द्या नर्सरी. एक तर झाड दाखवून दाखव आहे का म्हणा? 25 लाख रुपये. 25 झाड जगलं नाही, एकही झाड नाही जगलं. बरं, मग तुम्हाला काय वाटते, सरपंचावर कारवाई झाली पाहिजे का? ग्रामसेवक याच्यामध्ये तुम्ही BDOला काय मागणी कराल? CO ला काय मागणी कराल? कारवाई करायची मागणी कराल. जर CO आणि BDOनी याच्यामध्ये जर पाय काढले आपले, म्हणजे कारवाई केली नाही, अधिकाऱ्याच्या पाठराखण केली, तर याच्यासाठी तुम्ही काय करणार? आंदोलन करणार काय? बापा उपोषण बसणार आहे. आंदोलन करणार बापा कर्मच्या समोर. काम सांगा एखादी. आता तुम्ही जे आता हे घेतल्या रोजगार हमीचा जो विषय तुम्ही आहे, तसेच प्रत्येक गावामध्ये, मी माझ्या गावात ना, आमचे कळमगाव, चिखलापार आणि कारखाना 3 गाव आहे. तर ह्या 3 गावामध्ये एकही काम झालं नाही ह्या 10 वर्षामध्ये. हा आत्ता घोळ नाही. रोजगार हमीच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला आहे. चुकीचे हजेरीपट लावून मस्टर काढण्यात आले. हे बरोबर आहे का? तो भ्रष्टाचार 100% आहे. 100% भ्रष्टाचार आहे. नक्कीच. प्रूफ आहे. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर रोजगार हमीच्या कामामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिकसुद्धा उपस्थित आहेत. आपण यांच्याकडून सुद्धा आता मानून घेणार आहे. कोणत्या गावचे आहे काकाजी तुम्ही? चिखलापारचे आहे. काय नाव तुमचं आलं? गिरीधर कापसे. कशासाठी आले तुम्ही इथं? आता इथं भ्रष्टाचार झाला, मग इतकं दुष्काळीचे पैसे खाल्ले म्हणते बाबून, त्याच्यासाठी. तुम्हाला नुकसान भरपाईचे, पीक नुकसान भरपाईचे पैसे नाही भेटले का? नाही, पैसे नाही भेटले. नाही. तुमच्या याद्या नाही बनवल्या? नाही. तुम्हाला काही सूचना नाही दिल्या? काहीच नाही. काहीच सूचना नाही दिल्या. काय हे सध्या आता आरोप होत आहे, सरपंच आणि ग्रामसेवकांनी संगमतानं भ्रष्टाचार केला आहे, चुकीची हजेरीपट लावली आहे. हजेरीपट लावून चुकीच्या सरपंचाच्या परिवारामध्ये त्यांनी हजेरीपट लावून मस्टर टाकले गेले. हा आरोप जो होत आहे, हा कुठं सत्य आहे की असत्य आहे? सत्य आहे. आरोप सत्य आहे. नक्कीच या ठिकाणी जर पाहिलं तर नागरिक जे आहे सध्याच्या परिस्थितीला इथं उपस्थित आहे आणि नागरिकांच्या वतीनं जो आहे हा सर्रास जो आरोप होता आहे, हा सर्रास आरोप जो आहे तो पुराव्यानिशी पकडून जो आहे त्यांच्याजवळ पुरावे आहेत या बाबतीत आणि ते नागरिकसुद्धा या भूमिकेवरती ठाम आहे की त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका.